हाय, शिल्पाज किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी इथे इन्स्टंट व्हॅनिला फ्लेवरचं कॅरेमल पुडिंग बनवते। तर चला बनवायला सुरुवात करूयात। तर हे पुडिंग बनवण्यासाठी मी इथे ब्लूबर्डचं इन्स्टंट पुडिंग व्हॅनिला फ्लेवरवालं 100 ग्रॅमचं पाकिट घेतलेलं आहे। या बॉक्समध्ये 2 पाउच येतात। हे पहा, हे पुडिंगचं मिश्रण आहे आणि दुसऱ्या या पाउचमध्ये कॅरेमल आहे। इथे मी एक मोठी वाटी किंवा बाउल घेतलाय, त्यामध्ये हे कॅरेमल ओतणार आहे। पूर्ण कॅरेमल ओतलंय। बाउल थोडासा फिरवायचा आहे, जास्त फिरवू नका, काही फायदा होणार नाही, कॅरेमल मध्येच बसणार आहे शेवटी। म्हणजे जे हे साईडला तुम्हाला दिसतंय ना, तिथे काय ते स्टेबल राहणार नाहीये, ते वाटीच्या मध्येच येणार। आता या वाटीला बाजूला ठेवूयात। इथे मी एक सॉस पॅन घेतलाय, त्यामध्ये अर्धा लिटर दूध घेतलंय। या दुधामध्ये दुसऱ्या पाउच मधलं मिश्रण टाकते। थोडंसं मिक्स करून घेणार आहे। आता याला आपण स्लो गॅसवर ठेवूयात। या मिश्रणाला सतत हलवत राहायचंय, कारण जर आपण याकडे दुर्लक्ष केलं किंवा गॅस मोठा केला तर हे मिश्रण उतू जाण्याची शक्यता आहे। एक चांगली उकळी येईपर्यंत आपल्याला याला शिजवायचंय। हे पहा, याला आता चांगली उकळी आलेली आहे। माझ्याकडून देखील थोडंसं हे उतू गेलं, काही हरकत नाही। गॅस बंद केलाय आणि आता याला थंड करायचंय। हे मिश्रण रूम टेम्परेचरवर येईपर्यंत वाट बघायची। मिश्रण रूम टेम्परेचरवर आलं किंवा थंड झालं तर आपण ज्या बाउलमध्ये हा सॉस काढलाय, म्हणजेच कॅरेमल सॉस काढलाय, त्यामध्ये ओतायचे। साई वगैरे आली तरी चालते। आता यावर झाकण ठेवून याला मी फ्रीजमध्ये ठेवणार आहे, जोपर्यंत पुडिंग सेट होत नाही तोपर्यंत। दुसऱ्या दिवशी हे पुडिंग सेट झाले, ते मी या प्लेटमध्ये काढते। तुम्ही बघू शकता किती अलगद निघालंय। तुम्हाला हे पुडिंग टेस्टला कसं लागतं मला सांगा। मला तर नाही, खरवस सारखं लागतं थोडं थोडं। फक्त जे कॅरेमल सॉस आहे ना, तो मला एवढा आवडला नाही। बाकी ठीक आहे, कारण मला कॅरेमल आवडत नाही, कॅरेमल फ्लेवर आवडत नाही। तर इथे तयार झालं आपलं इन्स्टंट कॅरेमल पुडिंग व्हॅनिला फ्लेवरचं। तुम्हाला हे इन्स्टंट पुडिंग ब्लूबर्डचं कसं वाटलं ते मला कमेंटमध्ये सांगा। जर आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि हां, स्वतःची काळजी देखील घ्यायला विसरू नका।